गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे तुम्ही सगळे हो छान असतील. सो जसं की मी तुमच्या सगळ्यांना काल सांगितलं होतं की आपला लॉंग व्हिडिओ येणार आहे. सो हाच तो लॉंग व्हिडिओ आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे तर आज सोमवार आहे. आम्हाला लवकर उठायचं होतं, पण माझी ॲक्च्युली सोमवारी सुट्टी असते, त्यामुळे आज मी लेट उठायला केलं. आता आंघोळ वगैरे केली, देवपूजा करायची, काही पडलेलं आहे. आताच उठलो आहे ना मी, त्यामुळे. आणि मग जास्त काही नाही, देवपूजा वगैरे केल्यानंतर भेटू. काय झालं ग? आता सध्याला घराची हालत अशी काहीतरी आहे, बिकॉज कारण की पाणी जाणार होतं, त्यामुळे आम्ही आमची कामं आवरण्यामध्येच टाईम घातला. आणि मग घरवलं तर कपडे वगैरे सुद्धा मम्मीने धुतलेत. मी फक्त देवाची पूजा केली आणि आता मी नाश्ता बनवते. आज फर्स्ट टाइम नाही, म्हणजे सेकंड थर्ड टाइम ना मी अवकाडो खाल्ला. म्हणजे माहिती तुम्हाला लिटरली हा अर्धा खायची इच्छा होत नाहीये, बट तरी सुद्धा उपवास आहे आणि म्हणून मी मीठ लावून खाल्लंय त्याच्यावरती. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर उपवासामध्ये तुम्ही खात असतील तर, बिकॉज जर मी उपवासामध्ये खाते, कारण की तो पण एक फळ आहे, त्यामुळे. आणि नाश्त्याला माझ्याकडे साबुदाण्याची खिचडी, चाय वगैरे बनवली होती बेसिकली, आणि म्हणूनच मी अवकाडो वगैरे पण खाल्ला. इथे साबुदाण्याची खिचडी, अवकाडो माहिती आहे, इथे चाय आहे. अवकाडो मी दाखवते, थांबा तुमच्या सगळ्यांना. ॲक्च्युली बट दिस इज द बेस्ट हेअरसाठी असं बोलतात लोक, पण मला ॲक्च्युली माहिती नाही आता की हा खरं. मग हाय बोल, कट करेन मी तेवढा. हा का, हा याला म्हणतात अवकाडो. आता हे म्हणजे मला कळत नाही याच्यामध्ये एवढं पानसट का असतं दिसायला, तर हे पेअरसारखं दिसतंय, पण लिटरली खरंच खूप जास्त पानसट आहे, खूपच जास्त समजते. लुक ड्रॅगन सुद्धा, म्हणजे माझा उपवास नाही आहे काही, मी खरी सांगू तर उपवासामध्ये लिटरली मी एवढं काही खाते ना, म्हणजे मला असं वाटतं मी एका दिवसामध्ये पण तेवढं खाल्लं नसेल. आता मी सकाळी उठले, पहिले पाणी पिलं, पाण्यापासूनच सुरुवात होते सकाळची, कारण की मी नॉर्मल पाणी पिते सकाळी उठल्यानंतर. ब्रश वगैरे केला, केस धुतले, देवाची पूजा केली, आणि पहिले सुरू मी अवकाडो खाल्ला, त्याच्यानंतर ड्रॅगन खाल्लं. आता साबुदाण्याची खिचडी खायची. बघ कसा बोलतोय तो तुला. आमच्या घरात एका चायवरून माझा भाऊ माझ्यासोबत भांडतोय. हा भाऊ म्हणून सुद्धा राक्षस आहे, राक्षस. मी खरं बोलू तर बरोबर बोलते. अरे का गोष्ट माझ्यासोबत भांडतो हा. हो, मी राक्षस आहे, विचार नाही करू शकत. आता ही अशा शिवाय देते तर दिसत नाही काहीला. हा बहीण, तिचं पूर्ण चॅनल डिलीट करून टाका. करतील तुम्ही असं नाही का, मला माहिती आहे. अशा बहीण, माझी फ्रेंड्स नाही करणार असं माहिती आहे मला, नाही करणार अजिबात नाही होणार असं काही. बिकॉज आता खरं बोलू तर हा माझ्यासोबत भांडतो, आणि हा बहीण भावावर शिवाय नाही देते, आणि इतर बोलतो बहीणच मागत. नाही असं काही नाहीये. हा देतो शिवाय, तुम्हाला माहिती नसेल. असं साधा सुद्धा मुलगा दिसेल ना हा, माझी मम्मी बोलली एवढा माहितीये, माझी सच्चाई ही लोकांसमोर सांगते, म्हणून हा फोन वाढून घेतो. माहितीये तुमच्या सगळ्यांना. माझी मम्मीला दाखवू का मी? ती बघा काय बोलली तर तुम्हाला. पाणी घेऊन बसत नाही बडवा माझं. काय झालं माहिती आहे का, आता मी साबुदाण्याची खिचडी बनवली होती, मी सांगितलं मम्मी शिस्तीत बसायचं. काय झालं माहितीये, बघा किती राग आहे. तू कुठे होता? राग वगैरे का तुझी? माझी मर्जी, मी भेटूया नाश्ता केल्यानंतर. बाय. तू कुठे होता? बाहेर चाललो ऍक्च्युली आम्ही. सो माझा आउटफिट असं काहीतरी आहे. आता तो ऍक्च्युली दिसणार नाही तुम्हाला. हा बा फोन कुठेतरी ठेवते. ओके सो लुक आउटफिट. मम्मी इकडे ना, मम्मीचा पण दाखवते. ओके थांबा. हा बघा, हा मम्मीचा आहे. ऍक्च्युली तिने तर ड्रेसच घातलाय बेसिकली, आणि मीच फक्त हा आउटफिट दिसायला.
तर सध्याला आता आम्ही डीमार्टला चाललो आहे ॲक्च्युली बिकॉज आता पुण्यातल्या डीमार्टमध्ये खूप जास्त गर्दी असते मला सुद्धा माहिती आहे. मी ॲक्च्युली OTP भरली आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल, मी चॅनलवरती टाकेल. ओके, सो बाय बाय. आता 4 पैसा दात बसवायचं म्हणजे 4 पैसा कमवायचा आणि तू मोबाईल एवढा बघतो मी ज्या राजा तुझ्या भाभीकडे जेवण बनवायचं संध्याकाळचं 5 वाजता. हे बघा एवढं सगळं राशन आणि आम्ही आलो हॉस्पिटलला गेलो. म्हणजे जसं मी सांगितलं होतं अनिरुद्धला आम्हाला डेंटल क्लिनिकला घेऊन जायचं होतं. खरं बोललो ना यार, डेंटल क्लिनिकचे सुद्धा प्राईस एवढे वाढलेत ना, अफोर्ड नाही करू शकत गरीब माणूस. मिडल क्लास माणसाची तर माती आहे असं झालं माहिती आहे. आम्हाला तिने मिनिमम किती सांगितलं माहिती आहे का, पहिले फर्स्ट वेळा जिथं मी गेलतो ना ती आम्हाला 30 बोलली, दोन याची या साईडचं आणि जिथं आता आम्ही गेलो होतो ना ती आम्हाला 18 किंवा 16 बोलली. तर लिटरली गरीब माणूस कसं काय अफोर्ड करणार एवढं सगळं. जर गरीब माणसं म्हणजे आता खरं बोलू तर गरीब माणसं म्हणजे आता त्यांच्याकडे कमवून सुद्धा पुरावा पडत नाही ना, घटी आहे माहिती आहे डेंटल क्लिनिक म्हणजे. तर कारण की त्या टायमाला हाल झालेली असते दातांची. आणि जर एक गरीब माणूस मिडल क्लास फॅमिलीमधले गेला क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये, समजा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, ते कसं तरी करतात आणि नंतर आता. सो इथेच व्हिडिओ थांबवतोय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.